नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय आहे कुमार भारती म्हणजेच मराठी यातला 7वा जो धडा आहे दुपार. या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर याच्या पूर्वीचे जे धडे कविता आहेत यांचे सुद्धा स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते जर अजूनही बघितला नसाल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता. तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे तुमच्या इयत्तेच्या विषयीचे जे जे स्वाध्याय अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा. चला पुढचा आता पहिला प्रश्न आपण बघू. तुलना करा. याच्यामध्ये 2 विचारलेले आहेत आपल्याला, कष्टकऱ्यांची दुपार आणि लेखनिकांची दुपार. तर या दोघांच्या मध्ये आपल्याला तुलना करायची आहे. तर इथे आहे याचं उत्तर. कष्टकऱ्यांची दुपार कशी असते? कष्टकरी उन्हातान्हात काम करतात. आणि लेखनिकांची दुपार कार्यालयात खुर्चीत बसून काम करतात. कष्टकऱ्यांची दुपार सुखदुःखाच्या गोष्टी पत्नीशी होतात. मात्र लेखनिकांची दुपार सहकार्यांशी सुखदुःखाच्या गोष्टी होतात. म्हणजेच त्यांचे जे कार्यालयातील मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी होतात. तिसरं, कष्टकऱ्यांची दुपार यामध्ये शारीरिक कष्ट अमाप असतात, म्हणजेच भरपूर कष्ट, शारीरिक कष्ट असतात. लेखनिकांची दुपार याच्यामध्ये मात्र शारीरिक कष्ट कमी असतात. कष्टकऱ्यांची दुपार याच्यामध्ये साधने त्यांची जी असतात ही सगळी कष्टाची साधने असतात. मात्र लेखनिकांच्या दुपारीमध्ये संगणकासारखे आधुनिक उपकरण असतात. तर अशा पद्धतीने या 4 पॉइंट्स मध्ये आपण कष्टकऱ्यांची दुपार आणि लेखनिकांची दुपार यांची तुलना केली आहे. तर दुसरं बघा, कोणते लिहा. त्यातील अ, दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक. तर ते म्हणजे शेतकरी. दुपारला शेतकऱ्याचा अभिमान वाटतो. त्यानंतर आ प्रश्न, दुपारला आनंद देणारा घटक. मधल्या सुट्टीत खेळणारी मुले. पुढचा प्रश्न, दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी. आणि उत्तर आहे कार्यालयातील लेखनिक व हिशोब तपासनीस. पुढचा ई, सृष्टीचक्रातील महत्वाचे काम करणारा घटक. तर तो आहे दुपार. उ प्रश्न, मानवी जीवनक्रमातील दुपार. ते आहे तारुण्य. त्यानंतर उ प्रश्न, वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ. आणि तो काळ म्हणजेच दुपार. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न बघणार आहोत. तिसरा, आकृतीबंध पूर्ण करा. तर ही आहे आकृती. दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये. तर पहिलं बघा, शेतकऱ्यांकडे आदराने पाहते. जनावरांना छान आराम करा असं सांगते. मधल्या सुट्टीत मुलांच्या खेळाचा आनंद घेते. दमल्या भागल्या जीवाला दुपार विश्रांती घेऊ देते. ही झाली मानवी गुणवैशिष्ट्ये, दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये.
ओके, तर आपण ही आकृती तर पूर्ण केली आहे. आता त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न. डौलदार गिरीशिखरे धापाच टाकू लागतात. हे एक वाक्य दिलेलं आहे. तर या वाक्यातील अलंकार ओळखून स्पष्ट करा. उत्तर बघा. हा चेतन गुणोक्ती अलंकार आहे. आणि याचं स्पष्टीकरण, खूप जलद चालल्यावर माणसाला धापा लागतात. इथे डोंगराची शिखरे धापा टाकत आहेत. म्हणजेच गिरीशिखरांवर, निर्जीव वस्तूंवर मानवी भावनांचे आरोपण केले आहे, म्हणून हा चेतन गुणोक्ती अलंकार आहे. पाचवा प्रश्न. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा. आता बघा, यामध्ये उदाहरण त्यांनी दिलेलं आहे मित्र. तर मित्रांसाठी इथे त्यांनी काही शब्द दिले आहेत. तर यातला वेगळा जो शब्द आहे हा मैत्री आहे, बरोबर. त्याचप्रमाणे आता पहिला विचारलेला आहे रस्ता. तर रस्त्यासाठी इथे वाट आहे, बरोबर. पाठ नाही, वाट आहे. वाट, मार्ग, पादचारी आणि पथ. मग यातला वेगळा शब्द येणार, तो असणार पादचारी. दुसरा पर्वत, नग, गिरी, शैल्य, डोंगर. मग यातला वेगळा शब्द असणार नग. आता पुढचं बघा. ज्ञानी साठी मूष, सुकर, डोळस, जाणकार. तर त्यातला वेगळा शब्द जो असणार आहे तो असणार सुकर. चौथा डौल. तर यासाठी काय दिलेले आहे, जोम, ऐट, दिमाग आणि स्वाब. तर वेगळा जो असणार तो असणार जोम हा शब्द. पुढे पाचवा काळजी. त्यासाठी पुढे दिलेला आहे चिंता, जबाबदारी, विवंचना आणि फिकीर. मग यातला विद्यार्थ्यांनो वेगळा जो येणार तो येणार जबाबदारी. चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सहावा प्रश्न आहे स्वमत. त्यातील अ, माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य लिहा. तर चला विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर हे खरं तर तुम्ही लिहायचं आहे, पण तुमच्या रेफरन्ससाठी ते उत्तर कसं लिहायचं किंवा तुम्हाला एक लिटल बिट थोडी आयडिया यावी यासाठी मी हे उत्तर देत आहे. तुम्ही तुमच्या परीने तुमचं स्वमत जे आहे ते या उत्तरामध्ये लिहू शकता. ओके, तर चला उत्तर बघा. 8वी नंतरच्या मे महिन्यापासून सक्तीने क्लास सुरू होतो. त्या बदल्यात आम्ही मित्र घरून भांडून क्रिकेटची परवानगी मिळवतो. खेळातल्या धावा आणि घामाच्या धारा यात आमची दुपार चिंब भिजून जाते. तळमजल्यावरचे काका खिडकीत पाण्याने भरलेले छोटे पिंप व ग्लास ठेवतात. तो आमचा मोठा आधार असतो. क्वचित केव्हा तरी टीव्हीवर सिनेमा बघण्यात दुपार जाते किंवा बाबांच्या लॅपटॉपवर गेम खेळण्यात दंग होतो. पण हे किरकोळ झाले. क्रिकेट खालोखाल मे महिन्यात दुपारचा आनंदोत्सव म्हणजे पार्टी. पिझ्झा पार्टी, आईस्क्रीम पार्टी किंवा भेळपुरी पार्टी. कोणाचा तरी वाढदिवस असतो, कोणाला तरी काहीतरी मिळालेले असते, खेळून खेळून भूकही लागलेली असते. अशा वेळी पार्टी तर होतेच. मग काय, वर्गणी काढतो आणि पार्टी करतो.
ही दुपारची वेळ आम्हाला खूप आवडते. त्यावेळी आम्ही आमचे राजे असतो. त्यावेळी पुरे झाले, आता चला घरी, असे कोणी सांगत नाही किंवा असे म्हणायला कोणी येत नाही. म्हणून मला वाटते नेहमी वर्षातून 2-3 वेळा तरी मे महिना यायला हवा. याच्यामध्ये तुम्ही आणखीनही काही वाक्य लिहू शकता. आम्ही मे महिन्यामध्ये विहिरीवरती किंवा नदीवरती किंवा तुमच्या घराजवळ जो काही स्विमिंग टँक असेल तर तिथे पोहायला सुद्धा जाण्याचा आनंद घेतो. तर हे सुद्धा एखाद दुसरं वाक्य यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. दुसरा प्रश्न. प्रश्न, दुपार या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहा. उत्तर. दुपार या ललित लेखातील मला आवडलेला प्रसंग आहे तो मधल्या सुट्टीतील धमाल सांगणारा. मला खरोखर खूप आवडला तो. तो वाचता क्षणी मला शाळेतील मधल्या सुट्टीचे सगळे दिवस झरकन आठवले. मधल्या सुट्टीची घंटा झाल्यावर अर्धा मिनिट सुद्धा थांबायला कोणी तयार नसतो. आम्ही डब्बा किती भरभर खायचो. अनेकदा तोंडात घास घेऊनच मैदानावर पळायचो. 7वी पर्यंत मी शाळेत डब्बा नेत असे. 8वी-9वीत मात्र डब्बा बंद केला. शाळेच्या कॅन्टीन मधला वडापाव आम्हा सर्व मित्रांमध्ये लोकप्रिय. तो वडापाव हातात घेऊन कबड्डीच्या मैदानात उतरलो होतो. विशेष म्हणजे सरांनी सुद्धा हसत हसत परवानगी दिली होती. मधली सुट्टी म्हणजे हौदोस होता नुसता. या मधल्या सुट्टीत आम्ही असंख्य गोष्टी केल्या आहेत. पाठातला हा प्रसंग लेखकांनी मोजक्या शब्दात लिहिला आहे, पण सगळी मधली सुट्टी त्या तेवढ्या शब्दात उभी राहते. म्हणून या पाठातला हा प्रसंग मला सर्वाधिक आवडला आहे. तर बघा, अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे. तर स्वमत हा प्रश्न आपला पूर्ण झाला आणि आता पुढचा जो आहे तो आहे अभिव्यक्ती. आता यातला बघा, हा सुद्धा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. तीनही ऋतूतील तुम्ही अनुभवलेला सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा. आता 3 ऋतू, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. तर या ऋतूंमधला तुमची सकाळ कशी तुम्ही अनुभवलात, संध्याकाळ कशी अनुभवलात, याचं उत्तर लिहायचं आहे. तर चला, इथे सुद्धा जे उत्तर आहे हे मी माझ्या परीने दिलं आहे. तुम्हाला यात अजून काही ऍड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. पहिल्यांदा उन्हाळ्यातील सकाळ. माझी उन्हाळ्यातील सकाळ सावकाश होते, म्हणजेच निवांत. शाळेला सुट्टी लागलेली असते. अभ्यासाचा ताण नसतो. घरातील इतर व्यक्तींना पण सकाळी गडबड नसते. सगळे काही शांततेने व सावकाशपणे निवांत सुरू असते. नंतर आहे उन्हाळ्यातील संध्याकाळ. उन्हाळ्यातील संध्याकाळी आम्ही सर्व मित्र मैदानावर जमा होतो. क्रिकेटची टीम तयारच असते. भरपूर खेळणी झाल्यावर मी रात्री जेवण झाल्यावर माझ्या आईबाबांसोबत बाहेर फिरायला जातो. उन्हाळ्यात कधी फळांचा रस, कधी ज्यूस, तर कधी आईस्क्रीम खाण्याची मजाच असते. हे झालं उन्हाळ्यातील सकाळ संध्याकाळ. आता हिवाळ्यातील सकाळ. हिवाळ्यातील सकाळ ही थंड थंड असते, म्हणजेच थंडी असते. सकाळी लवकर उठायचे माझ्या जीवावर येते. तरीही मला उठवण्यासाठी कधी आईची तर कधी बाबांची हाक कानावर येते. कंटाळवाण्या सुरात मी उठतो. आंघोळ करायचं मन नसतं, पण थंडीत गरमी येण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करतो आणि शाळेचे आवरायला घेतो. हिवाळ्यातील संध्याकाळ.
हिवाळ्यात लवकरच संध्याकाळ होते. 6:30 ते 7 वाजता अंधार पडतो. हिवाळ्यातील संध्याकाळचे वातावरण प्रसन्न वाटते. पण कधी कधी इतकी थंडी पडते की संध्याकाळीच स्वेटर घालावे लागते आणि हिवाळ्यात झोप खूप छान लागते. उन्हाळा झाला, हिवाळा झाला, आता राहिला पावसाळा. तर बघा, पावसाळ्यातील सकाळ कधी रिमझिम तर कधी मुसळधार असते. शाळेत जायचा वेळ झालेला असतो. उशीर होईल की काय याची भीतीही असते. पण आज शाळेत गेलंच नाही तर किती मज्जा असंही वाटतं. शाळेला जाताना मात्र छत्री किंवा रेनकोट घालून जावे लागते. आणि आता पावसाळ्यातील संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरू असतो. ओली चिंब झाडं, घरट्यातले पक्षी, मधातच कडकडणाऱ्या विजा आणि गडगडणारे आभाळ, सगळं काही नवीन वाटतं. कधी कोवळे ऊन पडलेले असते तर कधी रिमझिम पाऊस. पावसाळ्यात संध्याकाळी लाईट गेली की करमत नाही. पावसाळ्यातील संध्याकाळी आईच्या हातचे गरमागरम जेवण आणि भजी खाण्याचा मोह टाळता येत नाही. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे. उन्हाळ्यातील सकाळ, उन्हाळ्यातील संध्याकाळ, हिवाळ्यातील सकाळ, हिवाळ्यातील संध्याकाळ, पावसाळ्यातील सकाळ आणि पावसाळ्यातील संध्याकाळ. आता पुढचा, पाठात आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा. ओके, तर चला, आपला हा आता शेवटचा प्रश्न आहे, त्यामुळे याचं उत्तर बघा. दुपार जेव्हा शेतात जाते तेव्हा ती आपल्याला धण्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते. तेव्हा ही दुपार आईप्रमाणे प्रेमळ भासते. वडाच्या झाडावर दुपारी पक्ष्यांचा किलबिलाट थांबलेला असतो आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडाच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात. तेव्हा जणू काय दुपार अंगाई गीत गात असते. आणखीन उत्साहाने काम करणाऱ्यांसाठी सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणणाऱ्या दुपारमध्ये प्रोत्साहक मित्राचे रूप पाहायला मिळते. तीच दुपार जनावरांना छान आराम करा असं प्रेमळपणे सांगत असते. कामगारांना कार्यरत राहा असा संदेश देत असताना ही दुपार एखाद्या बापासारखी भासते. दुपारच्या सुट्टीत मुलं डब्बा खाऊन थोडा खेळ आणि मस्तीही करतात, तेव्हा त्यांच्यासोबत ही दुपारची खेळकर मुलासारखी भासते. प्रस्तुत पाठात याप्रमाणेच दुपारची विविध रूपे पाहायला मिळतात. तर बघा, आपण अशा पद्धतीने दुपारच्या विविध रूपांचे वर्णन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.